जिकडं तिकडं पहा स्त्रीला भीती वाटते, कोणत्या मुलीला भीती वाटते का की जागजागी नराधम आहेत, अत्याचार अन्याय करणारे बरेच लोक आहेत। अशा अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या लोकांना चांगल्यात चांगली सजा मिळावी, त्यांना एक कायद्याची वचक बसावी, याच्यासाठी कायदा हा सक्षम असावा, खूप सक्षम असावा, मजबूत असावा। आणि जो गुन्हा करतो त्याला अतिशय सजा असावी, कायद्यात ती तरतूद नाही अशा प्रकारची सजा असावी। आता बघा, आताच्या आताच पुण्याला एक बसमध्ये, सरकारी बसमध्ये एका मुलीवर बलात्कार झाला आणि त्या मुलीचे अजून चौकशी केलाय का नाही केलाय, अजून बराच खटाटोप चालू आहे। अरे ती मुलगी सांगते ना बलात्कार केलाय, मुलीच्या पुढं काय पाहिजे? मन अशा आरोपीने कोणत्या मुलीवर कोणताही बलात्कार करू नये, यासाठी कायदा सक्षम असला पाहिजे। आणि त्या आरोपीला, त्या गुन्हेगाराला सजा देण्यासाठी त्याला पब्लिकमध्ये सोडून दिलं पाहिजे। मग पब्लिक जे हाणल ते हाणू द्यायला पाहिजेत, पब्लिक त्याचा हात तोडल, हात तोडू द्यायला पाहिजेत। पुढे पब्लिकाला सांगू शकता तुम्ही जीव नका मारू, पण पब्लिक जी सजा देईल ती सजा द्यायला पाहिजे। म्हणजे अशी सजा कायद्यात तरतूद असायला पाहिजे की गुन्हेगाराला पब्लिकनं द्यायची सजा, म्हणजे ताबडतोब निर्णय लागतो। नाही तर ज्याच्यावर अन्याय झाला त्याला कायद्यामध्ये न्याय मागायला कितीतरी आयुष्य घालावं लागते, निम्म आयुष्य त्याचं ह्याच्यातच जातं आणि त्याला शेवटी न्याय मिळत नाही। म्हणून कायद्यात अशी तरतूद असली पाहिजे, ज्यानं अन्याय केला, ज्यानं एखाद्या मुलीवर बलात्कार केला, त्याला ऑन दी स्पॉट ताबडतोब जिथंच्या तिथंच सजा द्यायला पाहिजेत। आणि पब्लिकनं चटकन गोळा होऊन पब्लिकने हाणायला पाहिजे, म्हणजे पब्लिक काही हाणू अशा प्रकारचा गुन्हा त्याला सजा त्याला व्हायला पाहिजे, गुन्हा नाही सजा व्हायला पाहिजे। तर मित्र हो, कायद्यात अशी जबरदस्त तरतूद जर असेल, मजबूत तरतूद असेल, तर मुली इतर बाया संध्याकाळी 8-9 वाजता घरी एकट्या गेल्या पाहिजेत, कोणी त्याची छेड नाही काढली पाहिजेत, कोणी तिच्या वाटी नाही गेलं पाहिजेत। तिला वाटलं पाहिजे की मुलीसाठी खरंच कायदा आहे, पण कायदा काय आहे मुलीसाठी, माणसासाठी कोणता कायदा आहे? कोणी पहा कायद्याच्या मस्जिद गेल्याच्यानंतर चक्रा मारू बेजार होतो माणूस, खूप बेजार होतो। म्हणून कायद्याला बेजार न करताने ऑन दी स्पॉट त्याला हे केलं पाहिजेत, म्हणजे जेणेकरून मुलं मुली शाळेमध्ये किंवा शाळेतून घराकडे येताना सुरक्षित येतील, बसमध्ये सुरक्षित जातील, एखाद्या काळीपदीमध्ये सुरक्षित जातील, एखाद्या बसस्टँडवर सुरक्षित राहतील। म्हणजे त्या आरोपीला त्या कायद्याची भीती वाटली पाहिजेत, अशा प्रकारचा कायदा असला पाहिजे। आणि तुम्ही आम्ही सर्व लेडीज, कोणती गाव कुठलची हो, कोणत्या समाजाची जातीभेद बघायचं नाही, सहकार्य करायचं। धन्यवाद मित्र हो, धन्यवाद। याबद्दल तुम्हाला काय वाटत असेल? कायदा खरंच सक्षम असायला पाहिजे का नाही झालं पाहिजे? गुन्हेगारानं एखादा गुन्हा केला तर त्याला ताबडतोब सजा झाली पाहिजे का नाही सजा पाहिजे? मुलीवर कोणत्या प्रकारचे बलात्कार होऊ नये याच्यासाठी कायदा सक्षम असावा, यासाठी आम्हाला कळवा कमेंट करून, आणि हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्र हो।